आपल्या गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष श्री जंगम साहेब, खजिनदार श्री पंडित साहेब, ज्येष्ठ सभासद श्री भोसले साहेब, तसेच श्री विष्णू सावंत साहेब आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमलेले सभासद बंधू भगिनी, सकाळच्या सभेमध्ये 625 सभासदांची हजेरी होती. आत्ताही सभेमध्ये मोठ्या प्रमाणात हजेरी आहे. आपल्या समितीच्या विनंतीला प्रतिसाद देऊन आपण इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलात याबद्दल सुरुवातीला मी आपले मनपूर्वक आभार मानतो. की कधी नव्हे तर इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांची उपस्थिती हीच दाखवते की या घराच्या संदर्भातली असलेली उत्सुकता आणि नेमकं काय काय चाललंय हे समजून घेण्याची इच्छा ही आपल्यामध्ये आहे. ही सभा घेण्यामागे हेतू अतिशय स्पष्ट आणि साधा होता की ज्या ज्या गोष्टी गेल्या वर्षभरात झालेल्या आहेत त्या आपल्या समोर अतिशय स्पष्टपणे मांडाव्यात. कोणतीही गोष्ट न लपवता सर्व सभासदांना सर्व गोष्टी अगदी उघडपणे सांगावेत आणि सभासदांना विश्वासात घेऊन पुढची वाटचाल कशी आपण करणार आहोत या विषयीची माहिती देखील द्यावी असं एकंदरीत चित्र होतं. पर्याय एक होता की एक मोठा हॉल घ्यायचा कालिदास सारखा आणि त्या ठिकाणी एकच सभा घ्यायची आणि सर्व लोक एका ठिकाणी जमलेले असतील. पण अशा हॉलमध्ये लाखो रुपयाचा खर्च होतो आणि इतका खर्च सर्वसाधारण सभेकरता कायदेशीररित्या हा खर्च करायलाच लागतो. पण त्याच्यामध्ये आढाव्या बैठकीला देखील इतका खर्च करणं कितपत योग्य आहे याच्यावर विचार झाला. कालिदासला किती भाडं? 1 लाखापर्यंत भाडं आणि स्टेजचा खर्च, त्याच्यामध्ये ते स्लाइड्स करण्याचा खर्च, सगळं मिळून 1.5-2 लाखाचा खर्च हा कालिदास सारख्या ठिकाणी होतो. या ठिकाणी हा जो हॉल आहे हा एका स्वयंसेवी संस्थेचा हॉल आहे आणि आपल्या सर्वांच्या वतीनं त्या संस्थेला मी स्वतः विनंती केली की हे पोलीस गृहनिर्माण संस्थेकरता ही बैठक आहे आणि बहुतांशी पोलीस हे अनेक पोलीस हे रिटायर झालेले आहेत. काही पोलीस सर्व्हिस मध्ये जरी असले तरी त्यांच्यावर मोठ्या हॉलचा बोजा पडू नये आणि शक्यतोवर कमीत कमी खर्चामध्ये करावा. त्यामुळे आम्हाला तुमची भाडी बाजारभावानं जर तुम्ही मागितली तर ते देता आम्हाला कठीण होईल. म्हणून किमान विजेचा खर्च आणि हे मिळून कमीत कमी मध्ये जे काही करणं शक्य असेल ते आपण करावं. आणि माझ्या विनंतीला मान देऊन या संस्थेनं देखील पूर्ण दिवस म्हणजे सकाळची वेळ आणि संध्याकाळची वेळ मिळून पूर्ण दिवस मिळून केवळ 7,000 रुपयामध्ये हा हॉल आणि इतक्या कमी खर्चामध्ये या संस्थेचे मनपूर्वक आभार की त्यांनी आपल्याला या हॉलची सुविधा उपलब्ध करून दिली. वास्तविकपणे हा हॉल आपल्यापैकी अनेकांना माहितीचा आहे कारण आधी देखील या हॉलमध्ये आपल्या अनेक सभा झाल्या होत्या. स्वयंविकासाची संकल्पना याच हॉलमध्ये लोकांना दिली होती. त्यामुळे पुढची
पुढची वाटचाल देखील याच ठिकाणून व्हावी असं अनेकांचं मत होतं. काही लोकांना सकाळची वेळ सोयीची होती, काही लोक जे कामावर होते त्यांना सकाळची वेळ सोयीची नव्हती, त्यामुळे 2 वेळेमध्ये केलं. त्यामुळे जे भाषण सकाळी केलं, जे मुद्दे सकाळी मांडले तेच पुन्हा आत्ता मांडण्यात येणार आहे. आम्हाला त्रास झाला तरी हरकत नाही, पण सभासदांच्या सोयीचं असं एकंदरीत वातावरण त्या ठिकाणी व्हायला पाहिजे म्हणून अशा पद्धतीची व्यवस्था केली. आत्ताच जंगम साहेबांनी अनेक गोष्टी सांगितल्या. आपण ज्या वेळेला ह्या संस्थेचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला अनेक गोष्टी आपल्याला माहीत नव्हत्या. उदाहरणार्थ आपल्याला वेळोवेळी सांगण्यात येत होतं की 30 लाख रुपये भरा, भूमिपूजन लगेच केलं जाईल. वास्तविकपणे 30 लाख भरण्याची ऐपत आपल्यापैकी अनेकांना नाही आहे हे माहीत असून सुद्धा 30 लाख भरायला सांगत होते. आणि मग भरण्याची एखाद्याची ऐपत नसेल तर तुझे भरले आहेत ते पैसे परत घेऊन जा असं सांगून त्यांचे पैसे त्यांना परत करण्याचं सांगितलं जात होतं. त्यावेळेला काही सभासदांनी मला इथल्या गोष्टींचे सर्व गोष्टी अवगत करून दिल्या आणि पूर्ण अभ्यासांती माझ्या लक्षात आलं की अधिक पैसे न भरता देखील आपल्याला जे घर पाहिजे ते करणं शक्य आहे आणि ते स्वयंविकासातून करणं शक्य आहे. आपण जो मार्ग आधीच्या लोकांनी जो घेतला होता त्यातून पैसे भरण्या व्यतिरिक्त काही मार्ग दिसत नव्हता. आधी 15 लाख, नंतर 20 लाख, नंतर 25 लाख, 27, 30, त्यानंतरचा विचार आणखी 10 लाख म्हणून 40 असं लोकांकडून मागायचं. आणि मग अनेक लोकांकडे नसलं, ते पैसे नसले की मग तुमचे पैसे परत घ्या आणि यातून राजीनामा द्या असं एकंदरीत चित्र होतं. त्यावेळेला आपण असं ठरवलं की नाही, असं नाही, प्रत्येक व्यक्तीला ज्याने जे मूळचे पहिले पैसे भरले जे 3 लाख काय जे असतील ते, त्यांना अधिक पैसे न भरता घर देणे शक्य आहे आणि त्याच्याकरता आपण प्रयत्न करायला निघाले. त्यावेळेला आपल्याला हे माहित नव्हतं जिथे लोक उद्या भूमिपूजन होईल, माननीय मंत्र्यांची वेळ घेतली जाते, माननीय मुख्यमंत्र्यांची वेळ घेतली जाते असं वारंवार जे सांगितलं गेलं. आपल्यापैकी अनेकांना हे माहित नव्हतं की भूमिपूजन कशाचं करायचं असतं. तर जमिनीवर मंजूर असणाऱ्या प्लॅन प्रमाणे इमारत जिथे बांधायची असते त्या इमारतीचं भूमिपूजन करायचं असतं. आम्ही कागदपत्र पाहायला लागलो त्यावेळेला लक्षात आलं की ज्या जमिनी घेतलेल्या आहेत त्या अजून बिनशेती म्हणजे नॉन ऍग्रिकल्चरची परवानगी घेऊन त्या अमलगमेशन करायचं म्हणजे एकत्रीकरण करण्याचा परवानगी देखील नव्हती आपल्याला. प्लॅन तर सबमिटच झाला नव्हता, मंजूर करण्याचा प्रश्न पुढे सोडून द्या, म्हणजे सरकार दरबारी प्लॅन देखील सबमिट झाला नव्हता. आणि काही नसताना आपण प्लॅन तयार करण्यासाठी 70 लाख रुपये देऊन चुकलो होतो. इतकंच नव्हे तर 5,000 सभासद असताना 10,000 सभासदांना घर बांधण्यासाठी किती खर्च लागेल याच्या बेसिसवर टक्केवारी ठरवून क्यूब कन्स्ट्रक्शनला आपण कंत्राटही देऊन मोकळे झालो होतो. एका बाजूला 8,000 10,000 घरं बांधण्याचं कंत्राट दिलं
तितके सभासद रेकॉर्डवर नसताना आणि दुसऱ्या बाजूला कोणत्या सभासदांना माहीतच नाही की सभासदांचे पैसे संस्थेत किती सभासद आहे कसं ओळखावं, तर बॅलन्स शीट मध्ये पेड अप कॅपिटल सभासदांच्या वतीनं किती आहे त्याच्यावरून ओळखायचं असतं. आपल्या संस्थेच्या बॅलन्स शीट मध्ये पेड अप कॅपिटल किती होतं? 2,36,000 म्हणजे 500 सभासद असल्याचं 2012 पासून आतापर्यंत कॉन्ट्रॅक्ट देतात 10,000 घरांचं. सभासद आहेत हे कशावरून ओळखायचं, तर आय आणि जी नावाचं रजिस्टर असतं, त्या रजिस्टरवर नोंद झालेली व्यक्ती सभासद. आय आणि जी च रजिस्टर मागितलं असता रजिस्टर तयार करण्यात आलं नाही असं लेखी आम्हाला सांगण्यात आलं. रजिस्टरच नाही म्हणजे सभासदांची यादीच रजिस्टर आय आणि जी त्या फॉर्म मध्ये जे करायचं होतं तीच नाही. आणि सभासदांच्या नावाने भरलेलं पेड अप कॅपिटल हे 500 सभासदांच्या. बरं हे 500च्या ऐवजी 5,000 करता आले नसते का? करता आले असते, पण 12 वर्षात जाणीवपूर्वक हे करण्यात आले नाही. मात्र कॉन्ट्रॅक्ट दिलं 10,000च्या याने. इतकंच नव्हे तर या कॉन्ट्रॅक्ट मध्ये जर काही डिस्प्यूट असेल किंवा कोणाला या कॉन्ट्रॅक्ट बद्दल काही तक्रार असेल तर आर्बिट्रेशनला जावं अशी तरतूद मान्य केली. मला सांगा की 10,000 लोकांच्या घराचं कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं आणि त्याच्यामध्ये आर्बिट्रेशन म्हणजे लवादाची तरतूद त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये करण्यात आली. हे आपल्यापैकी कोणालाही सांगण्यात आलं का? सर्वसाधारण सभेमध्ये कोणालाही माहित आहे का याविषयी की बाबा 500 लोकांचा पेड अप कॅपिटल बॅलन्स शीट मध्ये आहे? त्यामुळे कोणालाही न सांगता या सर्व गोष्टी करण्यात आल्या. आता ताबा देत असताना देखील सहकार खात्यानं ताबा द्या म्हणून सांगितलेल्या दिवसापासून 2.5 महिनेपर्यंत पूर्ण ताबा दिला नाही. एक दिवशी एक पत्र, दुसऱ्या दिवशी आणखी एक पत्र, तिसऱ्या दिवशी एक फाईल. टोटल किती 3,000 फायली आहेत का? नाही, प्रत्येक मेंबरच्या फायली बघायला 5,500 फायली आहेत आणि कॉमन फायली 200 आहेत. या पूर्ण न देताना पार्ट बाय पार्ट द्यायचं का? तर त्या पूर्ण फायली जर आपल्याकडे आल्या तर कोर्टामध्ये तो व्यक्ती गेलेला आहे हे आपल्याला कळेल आणि सर्व सभासदांना त्याच्याविषयी माहिती मिळेल. गंमत म्हणजे पहा की सुरुवातीची केस क्यूब कन्स्ट्रक्शननी आपल्या विरुद्ध रायगडच्या कोर्टात केली आणि रायगडच्या कोर्टात त्यांनी केस केली, वकील उभा केला संस्थेतर्फे. त्यावेळेला आताची कमिटी नव्हती, आधीचीच कमिटी होती. संस्थेतर्फे वकीलच उभा राहिला नाही. हे जजमेंट मध्ये आहे. पण सुदैव बघा, पोलीस अंमलदारांची पुण्याई म्हणा काय म्हणा, त्या जजनी स्वतःहून सगळी कागदपत्र वाचली. कोणी दिलेली कागदपत्र? क्यूब कन्स्ट्रक्शनने. आणि ती वाचल्यावर ती बोगस आहे हे जजच्या लक्षात आलं. आपला वकील नसताना, आपल्या वतीनं युक्तिवाद न करता आणि जजनी जजमेंट दिलं की असं ही केस चुकीची दिसते आणि ती केस डिसमिस झाली. आपण आर्ग्युमेंट न करताना, वकील न देताना, युक्तिवाद न करताना सो मोठो जजनी ती वाचन करून ती डिसमिस केली.
आता ती डिसमिस केल्यावर हे गप्प राहिले नाही. क्यूब कन्स्ट्रक्शन हायकोर्टात गेले, पण जर ताबा दिला असता तर ते हायकोर्टात काहीतरी होणार याची कल्पना असती, ते थांबवण्याचा प्रयत्न झाला असता. म्हणून तो ताबा जोपर्यंत डिले केला, जोपर्यंत स्टेटस को STATUS QUO स्टेटस को म्हणजे जैसे थे, म्हणजे त्याच्यात त्यांनी नेमलेल्या कोणालाही काढण्याचे आपल्याला अधिकार नाही, नवीन कोणाला नेमण्याचे आपल्याला अधिकार नाही. जी परिस्थिती कोर्टाने निर्णय दिला त्या दिवशी होती तशीच ठेवावी असं झाल्यानंतर मग ताबा दिला. ताबा दिल्यावर लक्षात आलं की स्टेटस को आहे. आता स्टेटस को काढल्याशिवाय पुढे जाणं शक्य नाही. त्यामुळे स्टेटस को काढण्याकरता तारीख पे तारीख, प्रत्येक वेळेला गेलो तर तारीख पडायची. किती दिवस ही अशी तारीख पे तारीख पडणार, कारण स्टेटस को असेपर्यंत पुढे जाण्याची शक्यताच नाही, कोणतीच शक्यता नाही. शेवटी सुदैवानं आपल्या अंमलदार लोकांचं नशीब खूप स्ट्रॉंग आहे. सुदैवानं एक तरुण, हुशार, होतकरू, चांगले वकील आपल्याला भेटले. ते म्हणाले, का बरं इतकं हे झालं, कसंही करून हे लावून घेऊन हे ताबडतोब याच्यावर निकाल घ्यायला लावतो. आणि त्यांनी पूर्ण अभ्यास केला आणि ते स्वतः उभे राहिले आणि त्यांनी युक्तिवाद इतका पॉवरफुल केला. ते सांगितलं की काय हे लावलेलं आहे तुम्ही, बँक गॅरंटी 15 कोटी आमच्याकडून घेतले, त्याच्यात अगेन जी बँक गॅरंटी द्यायला होती ती बँक गॅरंटीच एक्सपायर झाली होती. हे त्यांनी दाखवून दिलं की हे बघा 15 कोटी झाले, बँक गॅरंटी एक्सपायर झाली. जे कॉन्ट्रॅक्ट दिलं क्यूब कन्स्ट्रक्शनला, कोणतंही कॉन्ट्रॅक्ट रजिस्टर्ड असायला पाहिजे होतं, ते रजिस्टर्ड कॉन्ट्रॅक्ट झालं नाही, एग्रीमेंट झालं नाही. एग्रीमेंट न होताना, रजिस्टर्ड कॉन्ट्रॅक्ट न करताना क्यूब कन्स्ट्रक्शनला 15 कोटी देऊन मोकळे झाले. इथपर्यंत की क्यूब कन्स्ट्रक्शनला नेमत असताना संस्था रजिस्टर नव्हती. रजिस्टर नसणाऱ्या संस्थेला संस्था रजिस्टर न होताना एखाद्याला कोट्यवधी रुपयाचं टेंडर देण्याचे अधिकार आहेत का? हे मुद्दे मांडल्याबरोबर कोर्ट गडबडलं आणि ताबडतोब त्यांनी स्टेटस को काढला आणि केस डिसमिस करून टाकली. आज परिस्थिती अशी आहे की स्टेटस को नाही, केस डिसमिस झालेली आहे. त्यामुळे आपल्यावर जे बंधन होतं वर्ष दीड वर्ष की काहीच आपण करू शकत नव्हतो, हात बांधून ठेवल्यासारखे होते, ते बंधन आज आपल्यावर नाही. हे मला आनंदाने सांगावंसं वाटतं. दुसरी गोष्ट की बंधन नाही आपल्यावर, पण आधीच्या कमिटीने जे कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं त्याच्यात सांगितलं होतं की काही डिस्प्यूट असेल तर लवादाकडे जाईल, आम्ही जाऊ, आणि दोघांनी सह्या केल्या होत्या, संस्थेच्या वतीने आणि त्यांनी. त्यामुळे लवादाला परवानगी तुम्ही दिली. आम्ही म्हटलं की नाही, आम्ही दिलेली नाही. ते म्हणाले तुम्ही नाही, संस्था ही संस्था असते. त्यावेळेला ते होते, त्या संस्थेने लवादाला परवानगी दिलेली आहे. आज तुम्ही असाल, उद्या आणखी कोण असेल, पण लवादाला परवानगी ही संस्थेने दिली असल्यामुळे लवादा तुम्हाला लागणारच. लवादातून तुम्हाला सुटका नाही. त्यामुळे आज लवादा समोर आपण आहोत. आणि सुदैवानं त्या दरम्यानच्या काळात त्यांनी जी कामं केली आहे असं दाखवलं होतं. त्याच्याकरता क्वांटिटी सर्वे, म्हणजे कामाची क्वांटिटी किती झाली आहे
ते बघण्यासाठी सरकार मान्य क्वांटिटी सर्वेअरची यादी असते, जी सरकारी यादीप्रमाणे त्याप्रमाणे क्वांटिटी सर्वेअर आपण नेमला, सरकार मान्य, आणि त्या क्वांटिटी सर्वेअरनी वारंवार त्या जागेवर जाऊन ज्या ज्या गोष्टींची बिलं दिलेली आहे एक एक गोष्ट त्यांनी मोजमाप केलं, म्हणजे टेप घेऊन, मेजर टेप घेऊन काम झालेलं आहे. म्हणजे काय, काही भागात कंपाऊंड वॉलचं काम थोडंफार झालेलं आहे. ते किती टक्के झालेलं आहे? 40% जागेच्या अवतीभोवती कंपाऊंड वॉल झालेले आहे. 40% कंपाऊंड वॉल झाला म्हणजे इथून इथे कंपाऊंड वॉल परत नाही. कंपाऊंड वॉल का बांधतो की कोणी आपल्या जागेमध्ये अतिक्रमण करू नये. जर एका कंपाऊंड वॉल मध्ये 10 ठिकाणी मध्ये मध्ये जर गॅप असेल तर कंपाऊंड वॉल बांधून काय उपयोग होतो हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. तरी त्यांनी कंपाऊंड वॉल बांधलाय. एक इंच त्या कंपाऊंड वॉलचं मोजमाप केलं. सॅम्पल फ्लॅट जो बांधलाय त्याचं मोजमाप केलं. जी जी कामं त्यांनी केलेली आहे ती सगळी मिळून त्यांनी केलं आणि क्वांटिटी सर्वेअरनी सर्व टेंडर्सचा अभ्यास केला. सरकार मान्य क्वांटिटी, आपला नाही, सरकार मान्य जो क्वांटिटी, त्यांनी पूर्ण अभ्यास करून सर्व मेजरमेंट्स करून त्यांनी असं लिहिलेलं आहे त्याच्या अभिप्रायात की काम जे झालेलं आहे त्याची यादी आलेली आहे, किती झालेलं आहे त्याचं मोजमाप आलेलं आहे. आता ते कोणत्या दरानं चार्ज करावा हा प्रश्न आमच्या समोर आहे. नॉर्मल जो रेट आहे तो कमी असतो, पण सरकारी यादीतला रेट अधिक असतो. तरी ते म्हणाले की आम्ही सरकारी यादीतला अधिक रेट कॅल्क्युलेट करणार. खरा रेट कमी असतो, सरकारच्या टेंडर प्रक्रियेमुळे सरकारच्या यादीतला रेट अधिक असतो. त्यांनी सरकारच्या यादीतला रेट म्हणजे जो अधिक आहे, आपण सांगतो त्याच्यापेक्षा किमान 20-30% अधिक आहे, तो चार्ज करून त्यांचं म्हणणं आहे की टोटल झालेलं काम किती, 4 कोटी 70 लाख सरकारी दराच्या हिशेबानं झालेलं आहे आणि 15 कोटी आपण ऑलरेडी दिलेले आहे. त्या 15 कोटीच्या अगेन्स्ट कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे त्यांनी बँक गॅरंटी द्यायची होती, ती सर्व बँक गॅरंटी एक्सपायर झालेली आहे. आणि टोटल काम जे मेजर केलेलं आहे ते सरकारी दराप्रमाणे ते मेजरमेंट जर घेतली तर त्या मेजरमेंटची किंमत 4 कोटी 70 लाख येत असं त्याचं म्हणणं आहे. आणि त्यांनी त्याच्यातच म्हटलंय पण हे दर अधिक आहेत, सरकारी रेट हे अधिक असतात. जागेवर अशी छोटी कामं कंपाऊंड वॉलची वगैरे करताना कमीचा रेट दिलेला असतो. प्रत्यक्षात आपल्या पदाधिकाऱ्यांना जे कळलं ते वेगळं आहे. एकानी दुसऱ्याला सब कॉन्ट्रॅक्ट दिलं, दुसऱ्यानी तिसऱ्याला सब कॉन्ट्रॅक्ट दिलं, तिसऱ्यानी चौथ्याला सब कॉन्ट्रॅक्ट दिलं. शेवटी गावचा एक छोटं मोठं विटांचं काम करणाऱ्या माणसाला एक काम देण्यात आलं आणि त्याच्याशी आपले पदाधिकारी जाऊन भेटले आणि त्याच्याशी बोलणं केलं की काय बाबा किती काम असेल. तो सुरुवातीला काही बोलेना, नंतर झाले असतील 2-2.5 कोटीच्या घरात. म्हणजे 2-2.5 कोटीचं काम त्याच्यावर सरकारी रेट प्रमाणे धरलं तरी 4 कोटी 70 लाख रुपये. त्याच्या बदल्यात ऍडव्हान्स आपल्याकडून घेतलेले 15 कोटी. त्या 15 कोटीची बिलं दिल्यानंतर पीएमसीनी सर्टिफाय केलं की 19 कोटी त्यांना द्या. 4 कोटीचं काम झालेलं असताना. आणि हे सगळं केल्याबद्दल आता आर्बिट्रेशन मध्ये ते मागतायत 53 कोटी आपल्याकडून. म्हणजे बघा याच्यात जुलूम हा किती होऊ शकतो. त्यांना असं वाटलं की इतका मोठा दबाव आणला
की हे बिचारे साधे सोपे अंमलदार लोक हे निवडून आलेले आहेत, यांच्यावर दबाव आणला, यांना सांगितलं की तुम्हाला बदली करून टाकू, जे कामावर आहेत ते, जे रिटायर्ड आहेत त्यांना दम दिला, तुमचं पेन्शन बंद करू, तुमच्यावर वेगवेगळ्या धाडी टाकू, खोट्या गोष्टी सगळ्या. तर हे घाबरतील आणि म्हणतील जाऊ द्या. एका बाजूला ते करायचं, दुसऱ्या बाजूला सदस्यांना चिथावणूक करायची. आमचं घर कधी होणार, आमचं घर कधी होणार, ताबडतोब करा. मला अनेक फोन, 100, 150 फोन, साहेब कधी होणार, तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही यांना मतं दिली, आम्हाला एक कोणी ओळखत नव्हते, तुम्ही म्हणालात यांना मतं द्या म्हणून आम्ही यांना मतं दिली, आमचं घर कधी होणार. म्हटलं स्टेटस को आहे ते मला माहित नव्हतं की याच्यात स्टेटस को आहे. अशा पद्धतीची केस होती ही मला माहित, त्या केस मध्ये स्टेटस को आहे ही माहित नव्हतं. अशा पद्धतीचं चुकीचं 5000 मेंबर असताना 10000 मेंबर आहेत असं दाखवून चुकीचं कॉन्ट्रॅक्ट दिलं हे माहित नव्हतं. संस्था रजिस्टर न होताना न रजिस्टर झालेल्या संस्थेने इतका मोठा व्यवहार कॉन्ट्रॅक्ट देण्याचा केला हे माहित नव्हतं. आता या सगळ्या गोष्टी कळलेल्या आहेत. हायकोर्ट जोपर्यंत परवानगी देत नाही तोपर्यंत पुढे कसं जायचं, स्टेटस को तर निघायला पाहिजे. नाही ते आम्हाला काय माहित नाही, ताबडतोब आमची घरं कधी होतात ते सांगा. एक म्हणाला मी सामान घेऊन जागेवर जाऊन माझं तंबू ठोकून बसू का वगैरे असे लोक म्हणायला लागले. म्हणजे एका बाजूला तिथून थांबवायचं आणि दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या अंमलदारांना बोलवून त्यांना चिथावणी द्यायची. काही चिथावणी काळजीपोटी असते की आपण रिटायर झालो आणि घर मिळालं नाही तर काय होईल, त्यामुळे ती काळजी मी समजू शकतो. काही चिथावणी रात्रीची उशिरा होत असते, ती औषधापोटी असते. तर ते औषध देऊन चिथावणी केलेली चिथावणी आमच्या लक्षात येते. ते करून ह्या बिचाऱ्यांना बेजार करून टाकायचं की आम्हाला घर द्या, आम्हाला घर द्या. घर देण्याची सगळ्यांचीच इच्छा आहे, यांनाही घर नाही, त्यांना घर पाहिजे, पण त्रास द्यायचा. अशा पद्धतीनं का, तर आमच्यावर जे आमच्याकडून जे झालेलं आहे आतापर्यंत त्याच्यावर पांघरून टाका. म्हणजे क्यूब कन्स्ट्रक्शनला कंटिन्यू करा, ते जे सांगतील तितके पैसे द्या, लोकांकडून पैसे जमा करा, 30-30 लाख देणारे आहेत. अहो काय तुम्ही सांगता, मला सांगत होते एक पूर्वीचे पदाधिकारी, सगळ्यांकडे पैसे आहेत, तुम्हाला वाटतं ते तुमच्या समोर उगाच रडतात हो, असं काही नाही. आम्ही सांगितलं तेव्हा सगळे द्यायला तयार होते, तुम्ही मध्ये आलात आणि तुम्ही थांबला. तुम्ही थांबवल्यामुळे हे सगळं थांबलं. एरवी 30-30 लाख रुपये त्यांनी दिले असते, आणखी 10 लाख मागितले असते, 40 लाख करून आम्ही काम चालू केलं असतं, तुम्ही थांबवलं. म्हटलं पण आवश्यकताच नाही. आणि का मी म्हटलं हे आवश्यकता नाही, आपल्याला वारंवार चुकीची माहिती दिली जात होती. 120 एकर जमीन आपली, 120 एकर इंटिग्रेटेड टाउनशिप करता पास करण्यात आली. आपण इंटिग्रेटेड टाउनशिप ज्या वेळेला आपण जमिनीचं अमलगमेशन करू, एकत्रीकरण जे झालेलं नाही, आणि ते एकत्रीकरण करून आपण प्लॅन तयार करून सबमिट करू, त्यावेळेला इंटिग्रेटेड टाउनशिप ही पास होईल. इंटिग्रेटेड टाउनशिपला कमीत कमी 2 कोटी स्क्वेअर फीट त्या ठिकाणी बांधकाम शक्य आहे. 2 कोटी स्क्वेअर फीट आपल्या जागेवर रस्ता वगैरे सोडून बांधकाम शक्य आहे. आता आपले सदस्य किती, समजा 5000 धरू, 4800 असतील, 4900 असतील, जे काय असतील, त्यातून या 5000 जणांची आपण काय सांगितलं, प्रत्येकाला 645 स्क्वेअर फीट आपण देणार. जरी 5000 लोक असतील आणि प्रत्येकाला 645 जरी स्क्वेअर फीट दिलं तर आपण 40 लाखामध्ये आपलं पूर्ण बांधकाम करू. 40 लाख फूट आपल्या सर्व सभासदांना राहण्यासाठी पूर्ण होते.
उरलेले काय 1.25 कोटी 1.5 कोटी फूट याचं काय होणार याची कधीच चर्चा आपल्या सभांमध्ये झाली नाही. ही चर्चा न होताना पुन्हा एका संस्थेला आपण ती जागा संस्था रजिस्टर न होताना देऊन टाकली. लोकांशी चर्चा न करताना त्यातून काय मिळणार काय नाही हे देऊन टाकली. तर हिशेब अगदी सरळ आणि साधा आहे. आपल्या शेजारी हिरानंदानी सिटी आहे, आपल्या शेजारी LNT ची नवीन सिटी आलेली आहे, आपल्या शेजारी वादवाची नवीन सिटी आलेली आहे. या सगळ्या ठिकाणी रेसिडेन्शियलला 13,000 रुपये पर स्क्वेअर फीटची विक्री आहे आणि कमर्शियलचे 25 ते 30,000 रुपये पर स्क्वेअर फीटची विक्री आहे. समजा तेवढी आपल्याला मिळाली नाही, आपल्या 2 कोटी स्क्वेअर फीट पैकी 30 लाख फूट आपल्याला कमर्शियल मिळतात. समजा त्यांनी 30,000 विकली, 30,000 आपली विकली गेली नाही, 25 मध्ये नाही विकली गेली, 20 मध्ये नाही विकली गेली, 15 जरी ती विकली तर त्याच्यातल्या पैशातच आपली सगळी घरं फुकट मध्ये कधीच बांधून तयार होतात. नुसतं कमर्शियल मध्येच रेसिडेन्शियल त्यालाच 4-4.5 कोटी त्याच्यातून निघतात. आपल्या बांधकामाचा खर्च 900 कोटीच्या वर नुसतं कमर्शियल मध्ये. त्यामुळे जो मी मार्ग आधीपासून सांगत होतो तो अगदी सोपा आहे. आपले 40 लाख स्क्वेअर फीट कसे बांधावे हे आपण ठरवणार आपले सर्व लोक आणि हे बांधण्यासाठी टेंडर काढणार की आमचे 40 लाख फूट कोण आम्हाला बांधून देईल आणि त्याच्या मोबदल्यात आमच्या उरलेल्या स्क्वेअर फीट पैकी कमीत कमी स्क्वेअर फीट कोण घेईल त्याला आम्ही आमची घरं बांधायला देऊ. तो लार्सन अँड टुब्रो असेल, टाटा असेल, जो कोण असेल तो. ओपन टेंडर, पेपर मध्ये ऍडव्हर्टाइजमेंट देऊन टेंडर काढले. समजा 40 लाख फूट आपले बांधण्यासाठी एखादा म्हणेल की बाबा मला 40 लाख फूट दे, मी माझे 40 लाख फूट बांधेन, तुमचं घर बांधेन, माझं घर बांधेन, तुमचं घर बांधेन, माझं घर बांधेन, मी जितकं तुम्हाला बांधून देईन तितकंच मी विक्री करता बांधेन, माझ्या विक्रीतून मी पैसे कमवेन आणि तुमची घरं बांधून देईन. समजा 40 आणि 40 हे 80 गेले तरी 1 कोटी 20 लाख स्क्वेअर फीट उरले ना आपले, तरी 30,000 कमर्शियल उरले ना. त्यातून मिळालेला लाभ हा सर्व 5,000 लोकांना मिळाला पाहिजे हीच स्वयं विकासाची संकल्पना. बिल्डरनी हे पैसे कमवून आपल्याला लुटून जाण्याऐवजी जे पैसे या जमिनीतून उभे राहतील ते पैसे आपल्या सभासदांना मिळवून द्यायचे. घर तर मिळणारच, पण त्यातून जो लाभ होईल एका अतिशय पारदर्शक पद्धतीच्या टेंडर मधून, आणि ते पारदर्शक टेंडर काढणारे जे कोण तज्ञ असतील त्या तज्ञांच्या हाती ते टेंडर काढण्याची पूर्ण व्यवस्था आपण देणार आहोत. आणि ते कोण तर मुंबई महानगरपालिकेचे पूर्वीचे आयुक्त सुबोध कुमार साहेब, म्हणजे ज्यांनी DC रूल लिहिला, ज्यांनी मुंबई महानगरपालिकेला जवळपास 5,000 कोटीचा नफा मिळवून दिला, जे महाराष्ट्राचे फायनान्स सेक्रेटरी होते, राज्य डबघाईला आलेले असताना त्यांनी राज्याचे फायनान्सेस नीट केले आणि प्रामाणिक माणूस आहे. उल्हास जोशी साहेब जे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस होते, अशा 2-4 लोकांची कमिटी करून त्यांना सांगायचं बाबा हे असं आहे, तुम्ही कशा पद्धतीनं टेंडर काढायचं ते तुम्ही सांगा, त्याची ऍडव्हर्टाईज देऊन त्यातून जे टेंडर येतील ते सीलबंद होतील, आमच्या लोकांसमोर ते सीलबंद टेंडर तुम्ही खोला आणि आम्हाला मार्गदर्शन करा की यापैकी जे कोणतं योग्य आहे, काय आहे, आम्ही पुढे काय करायचं. आणि मग तुमच्या मार्गदर्शनातून आम्हाला जे काय कळेल त्यातून आम्ही निर्णय घेऊ आणि जो निर्णय आम्ही घेऊ त्या पद्धतीनं आपण पुढे जाऊ. ही संकल्पना हीच स्वयं विकासाची संकल्पना. बिल्डरची संकल्पना ती नाही. बिल्डरची संकल्पना
तुम्हाला तुमचे मिळाले ना 645, बाकी काय मिळते याचा तुमचा काय संबंध? ते त्याची तुम्ही कशाला काळजी का नाही करणार? हे पूर्ण 120 एकर करता पैसे आम्ही दिले आहेत. या 120 एकर मधून जो काही नफा मिळेल तो 5000 लोकांचा आहे, बाहेरच्या कोणाचा नाही. हे सांगण्याची हिंमत तुमच्यामध्ये नव्हती आणि हेच आपण वारंवार सांगत होतो. आणि ह्यालाच स्वयंविकास असं म्हणतात. स्वयंविकास म्हणजे रहिवाशांनी, नागरिकांनी, मेंबरनी स्वतःची जमीन घेऊन स्वतःच्या जमिनीचा स्वतः केलेला विकास, ज्या जमिनीतून पूर्ण फायदा हे सभासदांच्या व्यतिरिक्त कोणत्या बाहेरच्या माणसाला मिळता कामा नये, हाच स्वयंविकास. आणि या स्वयंविकासात आपण जाणार, त्याच्यात कोणाला चिरीमिरी मिळणार नाही, कोणाची वाटमारी चालणार नाही, कोणाची दलाली होणार नाही. निर्णय घेण्याची प्रक्रिया अतिशय उच्च पदस्थ IAS अधिकारी, IPS अधिकारी जे कोण तुम्ही ठरवाल त्यांना बसवून ठरवलं जाईल. त्यामुळे कोणालाही संशय घेण्याचं कुठेही कारण होणार नाही. हेच काही लोकांना नको आहे. ह्या गरीब लोकांना घरं देऊन तेही आणखी काही न भरताना 3 लाख भरले ते भरले, ह्याच्यावर आणखी काही त्यांनी न येताना त्यांना घरं देणार, वर त्यांच्या हातात त्यातून मिळालेला नफा सगळ्यांमध्ये देणार. हे काही लोकांना बघवत नाही की गरिबाच्या हातात, या लोकांच्या हातात एवढी सत्ता अमर्याद येणार आहे. आणि म्हणून मग त्रास द्यायचा, मग स्वतः करता येत नाही, मग कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून. आपली षण्मुखानंद मध्ये सभा झाली होती तेव्हा एका सदस्यांनी येऊन तिथे माईकवर विचारलं होतं त्या PMC ला, कोणी नेमलं रे तुला? आम्हाला कोणाला जनरल बॉडी मध्ये कधी विचारलंच नाही, कारण तेव्हा संस्था रजिस्टरच नव्हती, विचारण्याचा कुठे प्रश्न होता. आणि किती पैसे आतापर्यंत तुला दिले? त्यांनी तिथे मीटिंग मध्ये मान्य केलं होतं 70 लाख रुपये. अरे काय केलं तू 70 लाखामध्ये? फक्त प्रत्येक मीटिंग मध्ये प्रोजेक्टरवर काहीतरी बोलबच्चनगिरी करून एखादी दुसरी बिल्डिंग आपल्याला दाखवायची, आपल्याला त्यातलं काय आहे आणि काय नाही हे कळत नाही, आपण टाळ्या वाजवायच्या आणि निघून जायचं. हे वेळोवेळी तुम्ही करत आलात असं त्या ठिकाणी त्या सदस्यांनी सांगितलं की आम्हाला तू नकोस, आम्ही तुला कुठे बांधून द्यायचंय. आणि त्याच PMCनी 4.5 कोटीचं झालेल्या कामाला 19 कोटीचं झालंय, त्याला पैसे द्या म्हणून सर्टिफिकेट दिलं. ज्या वेळेला बाहेरचा सरकारी मान्यता प्राप्त क्वांटिटी सर्वेअरला आणला, त्याने सांगितलं नाही, सरकारी दरानं घेतलं तरी 4,70,00,000 वर काम झालेलं नाही. आता हे सगळं बाहेर पडणार म्हणून भीतीनं आता काही ना काहीतरी लोकांना चिथवणं, लोकांना खोट्या भुलतापा देणं, लोकांना चुकीचं सांगणं, म्हणजे त्रास कसा लोकांना द्यायचा, असं काही लोकांचे प्रयत्न चालू आहेत. त्या प्रयत्नांना आपण बळी पडू नये, कारण हायकोर्टाची केस संपलेली आहे. आर्बिट्रेशन मध्ये आपली भूमिका अतिशय खंबीरपणे मांडली जाते आणि त्याच्यातही, कारण सत्य आपल्या बाजूने आहे, जास्तीत जास्त आहे. आर्बिट्रेशनच्या जजला आपण साईटवर घेऊन दाखवू ना, 50 कोटीचं कुठे काम झालं ते दाखवा म्हणून सांगू. तो असं म्हणत नाही की मी 50 कोटीचं काम केलं, तो म्हणतो मला 10,000 लोकांच्या घराचं बांधकाम करण्यासाठी नेमलं गेलं, तुम्ही 10,000 केले नाहीत, 5,000 केले, पण मला 10,000चा जो बांधकामाचा खर्च होईल त्याच्या एवढे टक्के दिले पाहिजेत. आणि जे 10,000चं काम आहे त्याच्या अगेन्स्ट मी इतके टक्के केलेत म्हणून माझे ते तेवढे टक्के, 1,000 कोटीच्या अगेन्स्ट माझे ते 5%, म्हणजे मला ते 53 कोटी तुम्ही दिले पाहिजे. तो असं म्हणत नाही की हे मी काम केल्याचे, तो म्हणतो मी 20-25 काय ते कोटीचं काम केलंय, तेही तो बोगस सांगतोय. पण तो म्हणतो की माझी नेमणूक तुम्ही केल्यामुळे. त्याची नेमणूक करताना कोणाकडे विचारलं का? एखाद्या संस्थेचा निर्णय प्रक्रिया
जर पाहायची असेल तर कुठून पाहू शकतो माणूस? दोनच गोष्टी आहेत. गृहनिर्माण संस्थेची, सहकारी गृहनिर्माण संस्थेची निर्णय प्रक्रिया समजून घेण्याचे दोनच प्रकार आहेत. एक तर जी व्यवस्थापन समिती असते, मॅनेजिंग कमिटी, त्याचे दर महिन्यात झालेल्या सभेमध्ये, बैठकीमध्ये मिनिट्स चेक करणं. त्याच्याकरता मिनिट्स बुक असायला लागतं आणि त्या पुस्तकातच लिहायला लागतं. कोणत्या लोकांना बोलवले गेले, कोण लोक आले, त्यांच्या सह्या असतात, काय बाबींवर चर्चा केली तो एजेंडा असतो, चर्चेअंती काय ठरलं ते निर्णय असतात आणि निर्णय झाल्यावर त्या सर्व लोकांचे हे मिनिट्स आम्ही मंजूर केले म्हणून पुढच्या मीटिंगच्या सह्या असतात. बरोबर? आम्ही विचारलं, लेखी किती पत्र आले त्या मिनिट्स बुकच्या संदर्भात तुम्ही विचारलेले? 8-10 पत्र की मिनिट्स बुक कुठे आहे, आम्हाला मिनिट्स बुकची कॉपी द्या. रजिस्ट्रारनी पत्र लिहिलं की मिनिट्स बुकची कॉपी द्या. आम्ही मिनिट्स बुकच केलेलं नाही असं पत्र लिहिलेलं. आणि आत्ता एका कॉम्प्युटरवर एका दिवशी बसून कोणत्या कोणत्या दिवसाचं टाईप मिनिट्स बुक करून एका कागदावर ते मेंबर्स कोण होते, आले ना आले, काही न लिहिताना एक कोणतरी सेक्रेटरी म्हणून सही करून हे आमचे मिनिट्स होते म्हणून दिले. ते रजिस्ट्रार म्हणतात की मान्य करता येत नाही, कारण ते रितसर मिनिट बुक मध्ये असायला पाहिजे. बरं, सर्वसाधारण सभेमध्ये जे निर्णय झाले त्याच्याकरता सर्वसाधारण सभेचं मिनिट बुक असतं. त्याच्यात किती सभासद हजर होते त्यांच्या सह्या असतात, त्याच्यात कोण काय बोललं याच्याविषयीची माहिती असते, त्याच्यात काय निर्णय घेतले याच्याविषयीची माहिती असते. तर सर्वसाधारण सभेचे मिनिट बुकही नाही. म्हणजे सर्वसाधारण सभेचे मिनिट बुक नाही, मॅनेजिंग कमिटीच्या मिनिट बुक नाही. जो हम कहे वो सही, न खाता न वही, असं त्यांचं एकंदरीत चित्र. आणि हे सगळं पाहिल्यावर प्रत्येक गोष्टीत सांगतात की हे मिनिट मध्ये आम्ही मंजूर केले. कुठे आहे मिनिट बुक? तर मिनिट बुक नाही. मग कसं? तर एक चिठोरा टाईप करून तो कोणतरी एक सही करून देतो, हे होते माझे मिनिट. म्हणजे आजही 2012चे 2013चे मिनिट्स तयार करून हे आमचे मिनिट, म्हणजे एकच माणूस सही करतो. कारण बाकीच्या पैकी काही लोक मयत झालेले आहेत, त्यामुळे त्यांची सही घेता येत नाही, त्यावेळेचे ते नाहीच आहे. तर अशा सर्व गोष्टींना सामोरं जाऊन आपल्याला मार्ग काढायचा आहे आणि तो मार्ग आपण काढतोय. आता एका बाजूला आर्बिट्रेशन आहे, पण आर्बिट्रेशन मधून गेल्या सर्वसाधारण सभेमध्ये आपल्या सर्वांचा सूर असा होता की जे चिटिंग करत आहेत अशा कॉन्ट्रॅक्टर आम्ही नेमलेलेच नाहीत, त्यामुळे असे कॉन्ट्रॅक्टर आम्हाला नको, असे पीएमपी आम्हाला नको, त्यामुळे त्यांना काढण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे त्या सर्वसाधारण सभेमध्ये आणि त्याची आता अंमलबजावणी. आता ह्या कॉन्ट्रॅक्टर पीएमसीला काढल्यावर आता नवीन कॉन्ट्रॅक्टर पीएमसी नेमायला पाहिजे. सध्या कॉन्ट्रॅक्टरची आवश्यकता नाही, कारण प्लॅनच तयार नाही. तर प्लॅन तयार होऊन तो मंजूर होईल तेव्हा कुठे कॉन्ट्रॅक्ट करेल. कॉन्ट्रॅक्टर कशाच्या बेसिसवर टेंडर भरतो? या प्लॅन मध्ये समजा 20 मजल्याची बिल्डिंग आहे, त्याला इतकं सिमेंट लागणार, इतकं स्टील लागणार, इतकं लेबर लागणार, तर प्लॅनच तुम्ही पास केलेला नाही तर कशावर टेंडर त्यांनी भरली याला कोणाचं उत्तर नाही. पण ते आता आर्बिट्रेशन मध्ये ते सगळे विषय येतील आणि ओघानं या सर्व गोष्टींचा निकाल लागेल. सुदैवानं स्टेटस को नसल्यामुळे आता ऍक्शन घ्यायला आपण मोकळे आहोत आणि आपला पुढचा मार्ग आपण घेऊ शकतो आणि आपण घेणार आहोत. म्हणजे योग्य पद्धतीनं तो मार्ग घेणार आहोत. आणि सुदैवानं तुम्ही घेतलेल्या जमिनीमध्ये आज जे पोटेन्शियल आहे त्यातून जे स्क्वेअर फीट FSI आपल्याला मिळणार आहे तो इतका आहे की आपली घरं आरामशीर काहीही अधिक पैसे न देताना आपल्याला निघू शकतील आणि वर या प्रॉपर्टी मधून जो काय फायदा होईल तो सगळ्यांनी कसा वाटप करून घ्यायचा,
तुम्ही ॲम्युनिटीज स्वतः करता बांधून घ्यायच्या का तुम्ही तो पैसे ठेवून त्यातून मेंटेनन्स फ्री करण्याचा प्रयत्न करायचा, काय करायचा, हे सगळे निर्णय तुम्हाला त्याच्या पुढे घ्यायचे. हा स्वयंविकास आहे. आणि या स्वयंविकासाच्या मार्गावर जात असताना अनेक छोटे मोठे अडथळे आणण्याचा प्रयत्न करतात. थकबाकीदार आहेत असं त्यांनी आधीच्या कमिटीने बॅलन्स शीट मध्ये दाखवलं की हे थकबाकीदार आहेत आणि तुम्ही थकबाकीदारांना घेतलं. आम्ही चौकशी केली तर असं कळलं की जे आम्हाला हे थकबाकीदार आहेत म्हणून दाखवलं ते स्वतःच थकबाकीदार आहेत. जे ज्या मॅनेजिंग कमिटीच्या लोकांनी आम्हाला तुमच्याकडे इतके थकबाकीदार आहेत म्हणजे हँडओव्हर करत असताना ते स्वतःच थकबाकीदार आहेत. 1,20,000 किमान जमिनी करता पैसे भरायचे आहेत. ते मॅनेजिंग कमिटीच्या अनेक लोकांनी 50,000 आणि 60,000च्या वर पैसे दिलेले नाही. त्यामुळे सभासदांची यादी तयार करून त्यांना आय आणि जी रजिस्टर मध्ये टाकण्यासाठी किती एंट्री चेक करायला लागणार? 1,00,000च्या वर 1,20,000 का काहीतरी एंट्रीज चेक करायला लागणार. कारण काय की सुरुवातीला 500 रुपये दिले, नंतर कोणी 10,000 दिले, नंतर असे 5,000 लोकांनी 15-20 एंट्र्या प्रत्येकाच्या त्या सर्व एंट्र्या चेक करायला लागणार. त्याच्याकरता हे इथे बसणाऱ्या लोकांचं कामच नाही. त्यामुळे त्याच्याकरता तज्ज्ञ म्हणून सीएला नेमला आणि त्या सीएनी सर्व एंट्र्या तपासून मला वाटतं 4,000 पर्यंत लोकांच्या एंट्र्या आत्ता कुठे मिळत आलेल्या आहेत. 3,000 आधी झाल्या होत्या, गेल्या काही दिवसात आणखी 1,000 झाल्या. माझ्या अंदाजानं आणखी 1 महिन्याभरात आपल्या सर्व मेंबर्सच्या एंट्र्या, पण काही मेंबर आपले जास्त हुशार आहेत, काही मेंबरनी एंट्र्या केल्या, पैसे काढून घेतले आणि काढून घेतल्यानंतर घर का दिलं नाही म्हणून 25 पत्र देऊन मी मेंबर आहे त्यांच्या एंट्र्या चेक करायला लागलं तर असं सापडलं. काही कमी आहेत असे मेंबर, जास्त नाहीत. काही मेंबरच्या एंट्र्या अशा आहेत की कॅश भरले ना, तर कॅश भरत असताना स्वतःच्या नावे भरले त्याच बँकेत. म्हणजे संस्थेचा ज्या बँकेत अकाउंट आहे त्याच बँकेत कॅश स्वतःच्या नावे भरले आणि स्वतःच्या नावे भरल्याची पावती त्याच्यात अकाउंट नंबर न लिहिताना इथे जो क्लार्क होता त्यावेळेला त्याच्याकडे आणून दाखवली आणि त्याच्याकडून कॉम्प्युटरमध्ये एंट्री करून कॉम्प्युटर रशीद घेतली. त्यामुळे कॉम्प्युटर रशीद त्याच्याकडे आहे, पण त्याची एंट्री रेकॉर्ड मध्ये त्या दिवशी त्या बँकेत दिसत नाही. मग आणखी चौकशी करून त्या बँकेत या व्यक्तीचे स्वतःचे किंवा मिसेसच्या नावावर अकाउंट आहे का ते पाहिलं आणि ते अकाउंट सापडले आणि त्या दिवशी ती एंट्री यांच्या नावावर आहे की नाही तेही सापडले. आता हे 4-5 जणांचं, पण हे काही इकॉनॉमिक ऑफेन्सेस ब्रांच नाहीये ते बसलेलं या सगळ्या गोष्टी इन्व्हेस्टिगेट करण्यासाठी. त्यामुळे सीएन कडे दिलेलं आहे आणि जे असं चुकीचं काम करतात ते वारंवार संस्थेच्या ऑफिसमध्ये घेऊन आया बहिणीच्या शिवाय घालतात लोकांना की आमचे आता पैसे परत द्या. ऑलरेडी पैसे परत घेतलेले असतात. काही लोकांनी चेक दिले बँकेने घेतले, त्या चेकची स्लिप घेतली आणि संस्थेकडून येऊन ती एंट्री केली आणि त्याची इलेक्ट्रॉनिक रशीद घेतली. चेक भरल्याचा पुरावा आहे, पण ते चेक वटल्याचा पुरावा नाही. 16 चेक बाउन्स झालेले वेगवेगळ्या लोकांचे. त्यामुळे चेक आल्याचा पुरावा आहे, त्या चेक मधून पैसे त्यांच्या नावावर एंट्री झाल्याचा पुरावा नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी सीए करतायत, हे आम्ही करत नाही. परत सीएच्या मागे लागून लवकर कर त्यांनी एका दुसऱ्या चुकीच्या माणसाला एंट्री दिली आणि ती चूक आली तर परत संस्थेवरच येणार ना. त्यामुळे जे
सहकार खात्यामध्ये सहकार महर्षी म्हटले जातात, त्यांचं जे 82 किती वय आहे त्यांचं, 75 वर्ष वय आहे आणि जे अनेक वर्षापासून महाराष्ट्र राज्य कोऑपरेटिव्ह सोसायटी फेडरेशनचे सचिव म्हणून काम करतात आणि कोऑपरेटिव्ह कायदा पूर्णपणे त्यांना आत्मसात आहे. त्यांच्या सल्ल्याप्रमाणे जे अशा गोष्टी कोऑपरेटिव्ह मध्ये ज्या ज्या गडबडी झालेल्या आहेत त्या शोधून काढणारे सीएनना नेमलेले आहे आणि त्या सीएननी आता जवळपास फायनल स्टेजला आलेल्या माझ्या अंदाजानं 80% काम कंप्लीट झालेलं आहे आणि ज्यांनी क्लिअर केलेलं आहे त्यांचे सगळे एंट्रीज म्हणजे एकेका व्यक्तीचे 20-25 एंट्रीज सगळे त्याच्या नावाला आता प्रत्येकाच्या नावाची खाता खतवणी होणार म्हणजे त्यांनी दिलेले कधी कोणते पैसे दिले ते सगळे रेकॉर्ड होणार आणि त्याला मग आय आणि जी रजिस्टरवर एंट्री मिळेल आणि मग कोण पात्र सदस्य आहे त्याची खरी यादी ती इतक्या वर्षानंतर तयार होईल. म्हणजे ही तयार होण्यासाठी आपण 12 वर्ष घालवली. ती तयार तर केलीच नाही पण आय आणि जी रजिस्टर सुद्धा केले नाही. त्याचं कारण सगळं उधार खातं होतं. अहो तुम्हाला विश्वास बसेल का, एखाद्या संस्थेला खर्च करण्याकरता वाउचर बिलं जी आपण एखादा पैसे दिले तर संस्था आपल्याला बिल देते ना, तुमच्याकडून इतके पैसे मिळाले, ती बिलं छापलेली नव्हती आजपर्यंत. बिलं छापलेली नाही. मग काय नाही कॉम्प्युटर मध्ये केलं आणि कॉम्प्युटर मधून त्याचं दिलं असं नाही होत. बिलच नाही. बिलामध्ये डुप्लिकेट कॉपी असते, त्याच्यात हे असतं कार्बन पेपर असतो. ती ओरिजिनल जरी गेलं तरी डुप्लिकेट कॉपी संस्थेकडे राहते. ती बिलं छापलीच नव्हती. अशा पद्धतीचा व्यवहार झालेला आहे. अनेक ठिकाणी लोकांनी पैसे भरले, पैसे काढले, पुन्हा पैसे भरले. पैसे काढण्यासाठी आणि भरण्यासाठी जनरल बॉडीच्या संमतीशिवाय कोणतीच मॅनेजिंग कमिटी हा व्यवहार करत नाही. हे बँक नाही, ही सहकारी गृहनिर्माण संस्था आहे. इथे पैसे भरणे पैसे काढण्यासाठी बँक नाही. इथे बँकेप्रमाणे करता येत नाही. काढलेल्या पैशाच्या व्यक्तीला परत मेंबर करून घेण्यासाठी मेंबरशिप करण्याची प्रक्रिया सर्वसाधारण सभेसमोर मांडून किंवा यांनी पैसे काढले होते पण याला परत घ्यावे की घेऊ नये त्यावर चर्चा होऊन निर्णय असं काही झालेलं नाही. अशा अनेक गोष्टी बाहेर निघालेल्या आहेत. आता या सर्व गोष्टीत आपण अडकून राहता कामा नये. आपली यादी आता 80% पूर्ण झाली, आणखी 20% पूर्ण झाली की ती यादी फायनल होईल. ती फायनल झालेली यादी घेऊन लोकांना आय आणि जी रजिस्टर केलं जाईल. संस्थेच्या नावानं जमीन असायला पाहिजे. पैसे कोणी भरले, संस्थे तुम्ही भरले. तुमच्या नावानं जमीन येण्याऐवजी मुख्य प्रवर्तकाच्या नावावर जमीन आहे. पैसे कुठून गेले, जमीन द्यायला संस्थेच्या नावावर, पण नावावर कोणाचे केल्या, मुख्य प्रवर्तक. आता मुख्य प्रवर्तकाच्या नावावरून संस्थेच्या नावावर करण्याची प्रक्रिया चालू आहे. त्याला हिअरिंग लागतं, त्याला काय काय गोष्टी करायचं. आमचे जंगम साहेब बिचारे आता रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये तहसीलदार होऊ शकतील. इतक्यांदा खेपा मारून सगळे कागदपत्र चेक करून हे करून त्यांनी आता ते फायनल स्टेजला आलं. शेवटी काही होईना म्हणून सर्व लोकांना घेऊन रेव्हेन्यू मिनिस्टर बावनकुळेंकडे मी घेऊन गेलो. त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी आपण दिलेल्या पत्रावर शेरा मारला. तो शेरा कलेक्टरकडे घेऊन गेलो. ह्या सगळ्या गोष्टी केल्या. आणि खर्चाच्या बाबतीत सांगायचं तर आधीच्या ठिकाणी सगळी चंगळ आहे. एक एंट्री काय करण्यासाठी ते 40,000 रुपये दाखवून देते. दस्त झालेला तलाट्याकडे जाऊन नोंद करणे त्याला 40,000. तलाठी हा खालापूरला, कलेक्टर ऑफिस अलिबागला.
तर तिथे ती नोंद करण्यासाठी प्रत्येक वेळेला दस्ताची नोंद त्याला 40,000 रुपये खर्च त्यावेळेचा. आता आपण काय करतो, सर्व सभासदांनी मिळून CNG ची एका सभासदाची गाडी प्रत्येक वेळेला घ्यायचं आणि 4 सभासद मिळून संस्थेच्या खर्चानं 500 रुपये CNG त्याच्यात टाकायचे. सकाळी गाडी घेऊन निघायचं, मग खालापूरलाही जायचं, अलिबागलाही जायचं आणि सगळी कामं करून घ्यायची. 500 रुपये 600 रुपये जास्तीत जास्त 800 रुपयामध्ये ते सर्व काम आपण करून घेतो. जिथे 40,000 रुपये द्यायचे होते. आणि जे निवडणुकीच्या आधी मी स्वतः थोडस माझ्याकडून संस्थेच्या आपण निवडून दिलेल्या लोकांवर थोडासा अन्यायही झाला. कारण मी निवडणुकीच्या आधी सर्व लोकांना सभा घेऊन, कुठे होती ती दादरच्या त्या शिवाजी मंदिरमध्ये, शिवाजी नाट्य मंदिर मध्ये निवडणुकीच्या आधी सभा झाली होती. तिथे मी सगळ्यांच्या वतीनं सांगितलं की ही माणसं जर तुम्ही निवडून दिली तर यातल्या प्रत्येकाकडून त्यांचे राजीनामे तारीख न देताना ठेवले जातील आणि एखादी चूक त्यांच्याकडून झाली तरी ते राजीनामे कोणत्याही कारणाशिवाय मंजूर करून त्या ठिकाणी दुसऱ्या माणसाला नेमलं जाईल. हे मी सांगितलं आणि ते आम्ही केलेलं आहे. आजही ते त्या पद्धतीनं एखाद्या व्यक्तीला जर वेळ देता येत नसेल तर ठीक आहे बाबा, निवडून आलास पण तुला वेळ देता येत नाही, तुझा दोष नाही. घरचे प्रॉब्लेम असतात, कोणाची बायको आजारी असते, कोणाचं काय असतं, पण तुझ्याविषयी राग आकस नाही, पण संस्थेला काम करण्यासाठी संस्थेने तुम्हाला निवडून दिलंय तर राजीनामा मी घेणार. दुसरी गोष्ट जी मी लोकांना सांगितली होती की सहकार क्षेत्रात भत्ते हा कॅन्सर फार मोठ्या प्रमाणात आहे. या टीमला जर तुम्ही निवडून दिलं तर भत्ते एकही मेंबर भत्ता घेणार नाही, हे मी त्यावेळेला सांगितलं होतं. निवडून आल्यावर, निवडणुकीच्या आधी सांगणं वेगळं, निवडून आल्यावर सांगणं वेगळं. मी पहिल्याच मीटिंग मध्ये ठराव घ्यायला लावला की आम्ही भत्ते घेणार नाही. आजपर्यंत कोणत्याही सभासदाला 1 पैसा भत्ता देण्यात आलेला नाही. काही लोक माझ्यावर नाराज आहेत, उघडपणे बोलत नाही की कायद्यात आहे आणि सगळे घेतात, दुनियेतले सगळे घेतात, आम्हीच काय पाप केलं. बरं, त्यांची अशी आर्थिक परिस्थिती नाही की भत्त्याशिवाय ते करू शकतील. पण आपण ठरवलं. विशेष मला दुःख वाटलं ते आमच्या पंडित साहेबांचं. पंडित साहेब खजिनदार आहेत. घरापासून ऑटो रिक्षा घेऊन डोंबिवली स्टेशन पर्यंत येणार. सकाळी 6-6:30ला उठून डोंबिवली स्टेशन मधून गर्दीमध्ये लटकत ते करी रोडला येणार. करी रोड मधून ऑफिस मध्ये बसणार. सकाळी त्या 6 वाजता किंवा 6:30 वाजता घरातल्या लोकांनी काय पोळी भाकरी केली असेल ती घेऊन येणार. ती येऊन ऑफिस मध्ये बसून ती पोळी भाकर खाणार आणि दिवसभर तिथे वेळ घेणार. संध्याकाळी परत ह्या वयामध्ये रिटायर झालेले आहेत, काय 20,000-25,000 काय जे पेन्शन मिळत असेल तेवढंच. त्यातून परत त्या गर्दीमध्ये लोकांचे धक्के बुक्के खात डोंबिवलीला जाणार. त्यांच्यावर मला ते दिसत होतं, वाईट वाटत होतं, पण निर्णय घेतलेला आहे. आपण लोकांना शब्द दिलेला आहे की माझी माणसं कोणीही भत्ता घेणार नाही. त्यामुळे पंडित साहेबांना, आणि पंडित साहेबांनी कधी मला भत्त्याविषयी सांगितलं नाही. दुसऱ्या काही लोकांनी सांगितलं, साहेब जरा करा ना थोडंफार, आम्ही इतकी मेहनत करतोय. पण पंडित साहेबांनी एका शब्दाने सांगितलं नाही की भत्त्याचं काही करा. आणि एक दिवशी बातमी आली, पंडित साहेबांना छातीत दुखायला लागलं आणि हार्टचा अटॅक आला. त्यांना ऍडमिट केलं. त्यांच्यावर हार्टची सर्जरी झाली.
मला रात्री झोप नाही आली की माझ्या या भत्त्याच्या आग्रहामुळे पंडित साहेबांवर मी त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबावर इतका त्रास केला असं मला वाटलं. क्षणभर वाटलं की सोडून द्यावं, जाऊ द्या ना भत्ते घेतले तर. नंतर विचार केला नाही, माझा शब्द दिलेला आहे, मी शब्दाला जागणारा माणूस आहे. आयुष्यात बाकी काही कमवलं नाही, जे कमवलं ते इमानदारी कमवली. आणि ती जर लोकांनी म्हटलं साहेब तुम्ही म्हणालात की आमची लोक भत्ते घेणार नाही, आता काय इतके भत्त्याचे बॅलन्स शीट मध्ये, म्हणून मी त्यांना सांगितलं की माफ करा, मी माफी मागतो तुम्हाला की माझ्या या कडक नियमामुळे तुम्हाला त्रास झाला असेल, तुम्ही आजारी पडला असेल, पण आम्ही वैयक्तिक काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करतो. ते म्हणाले नाही तुमच्याकडे कधी मागितलं. तर हे तरी निवडून आलेली लोक आहेत, यांना तुम्ही मतं दिली, ही 19 लोक निवडून आले, पण खरं काम ऑफिस मध्ये करणारे 19 करतात, नाही करत असं नाही, ही काम करतात. पण ज्यांना तुम्ही निवडून दिलं नाही, ज्यांना निवडणुकीत उभं राहा म्हणून मी सांगितलेलं असताना नाही साहेब मला निवडणुकीत उभं राहायचं नाही, मला काम करायचं आहे असं म्हणणारे जवळपास 51 लोक आहेत, 50 ते 60 लोक आहेत. आज मला सांगायला अभिमान वाटतो, थोडं दुःखही होतं की आज ऑफिस ते 50-60 लोक चालवत. रोज सकाळी चावी घेऊन ऑफिस उघडणं, साफसफाई होते की नाही बघणं, एसी चालू करण्यापासून सर्व गोष्टी ठीक होते की नाही हे करणं, स्वतःच्या घरून डबा आणून ते खाणं, ते तर सोडून द्या. खोत साहेब आणि कोण पालकर साहेब हे दोघे पूर्ण ऑफिसची देखरेख इतकी परफेक्ट करायचे. आणि खोत साहेब लॅपटॉपवर टायपिंग करायचे. आजपर्यंत 1 वर्षामध्ये खोत साहेबांनी टाईप केलेले कमीत कमी 1000 ते 1500 पत्र सरकार दरबारी गेले. कधी त्या टायपिंगचा मोबदला देखील त्यांनी विचारला. आणि हे पालकर साहेब आणि खोत साहेब मिळून हे दप्तर सांभाळतात. आणि त्यांना जेव्हा केव्हा मदत पाहिजे तेव्हा इतर सर्व लोक, आणि ते जणू काय बाकीचे कोण निवडून आले याचा आमच्याशी काय मतलब नाही, ही सोसायटी आमची आहे, आम्ही ती चालवणार या हिशेबानं. आमचे संदीप सावंत आहेत, आमच्याकडे 2 संदीप सावंत आहेत, एक क्राईम ब्रांच मध्ये होते, आता ते इथे आहे खार पोलीस स्टेशन मध्ये, एक आंबोली पोलीस स्टेशन. दोघांची एकच नाव संदीप, आणि वडिलांचं पण नाव सेम. हे दोघेही संदीप सावंत मिळून त्यांना मी म्हटलं की बाबा तुम्ही या कमिटीत सामील व्हा, आपण निवडणुकीत नाही मिळाले, आम्हाला तुमची निवडणूक वगैरे नको, आम्हाला काम सांगा, आम्ही काम करतो. जेव्हा केव्हा बोलवलं तेव्हा हजर राहतात, कामावर आहेत, कार्यरत आहे, नोकरी करतायत. पोलीस स्टेशन मध्ये किती कामं असतात ते सोडून ते प्रत्येक कामाला येत असतात. तर अशा पद्धतीची ही व्यवस्थापन समितीपेक्षा अधिक हिरिरीनं काम करणारे रिटायर झालेली लोक आहेत. हे संदीप सावंत दोघेही कार्यरत आहेत, पण रिटायर झालेली लोक मला कधी कधी त्यांना बघितल्यावर खूप वाईट वाटतं की हे या वयामध्ये येऊन अगदी कारकुनाप्रमाणे, क्लार्क प्रमाणे रोज येऊन सकाळी येतात 10 वाजता पालकर साहेब आणि खोत साहेब, आणि संध्याकाळी 5:30-6 वाजता बंद करून लॉक बंद करून टॉयलेटमध्ये पाणी आहे की नाही चेक करणं, हे सगळं करून घरी जातात. काय मिळाले त्यांना 1.5 वर्षामध्ये? 1 पैसा मिळाला नाही. स्वतःच्या खिशातून पैसे घालवले, घरून डबा घेऊन आले बसून. असं काम करून आम्ही हे चालवतोय. त्यामुळे माझ्यामुळे आमच्या संस्थेच्या काही कार्यकर्त्यांना त्रासही थोडाफार झालेला आहे की प्रभूसाहेब कडक आहेत, आम्हाला कोणत्याच गोष्टीत हे ओके करायला देत नाही. पंडित साहेब मग एकदा लक्षात आलं की साहेब कसे वागतात म्हटल्यावर बाकीच्यांनाही थोडंसं, मग पंडित साहेब म्हणतात की तुम्ही ऑटो रिक्षात गेलात तर UPI किंवा गुगल पेनी पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट मला पाठवा, आणि ते याच्यावर जर ऑफिशियल कामासाठी गेलात तर ते केल्याशिवाय तुमची बिलं किंवा वाउचर देखील पास करणार नाही.
अशा पद्धतीनं काटकसरीनं कोणत्याही परिस्थितीत आज आम्हाला रवींद्रनाट्य मंदिर किंवा चांगलं कुठेतरी 1,00,000-1.5 लाख रुपये खर्च करून चांगल्या पद्धतीची AC मध्ये मीटिंग आम्ही करू शकलो असतो, पण 7,000च खर्च केले आणि बाकीचं सगळं एक खुर्चीचं भाडं अमुक तमुक या छोट्या मोठ्या गोष्टी करून आपण हे करतोय. त्यामुळे हे आपलं घर आहे आणि आपलं घर बांधताना आपण आपल्या 5,000 लोकांना त्यांच्याशी आपली बांधिलकी आहे, आपली निष्ठा आहे आणि त्यांच्या करता प्रत्येकाला घर मिळण्याकरता आपण काम करतोय या भावनेनं काम होतंय. आधी काम कसं होत होतं ते वेगळं, आज वेगळ्या पद्धतीनं. त्यामुळे यातला प्रत्येक माणूस उद्या घर मिळावं या दृष्टीनं काम करतोय. जितकं लवकर आपल्याला घर आपल्या लोकांना मिळवून देता येईल तितक्या लवकर आपण घर मिळवून देण्याच्या प्रयत्नात आहोत. फक्त ज्या गोष्टी झालेल्याच नाही, आता प्लॅनच झालेला नाही, त्यामुळे आता ऍडव्हर्टाईज द्यावी लागणार, PMC ची कोटेशन मागवावी लागणार, इंटरव्ह्यू घ्यावे लागणार, PMC ला निवडावा लागणार, त्यांना प्लॅन करायला टाइम द्यावा लागणार, ते प्लॅन तयार करतील, तो प्लॅन तुमच्या समोर सर्वसाधारण सभेमध्ये मांडावा लागणार, तो प्लॅन तुम्ही मंजूर करा, त्यावेळेला तो सबमिट करावा लागणार. या सगळ्या गोष्टी ज्या झालेल्याच नाही त्या कराव्या लागतील. त्या करायला जो काही कमीत कमी वेळ लागेल तेवढा वेळ तरी द्यायलाच लागणार ना. तू काही घरी जाऊन पटकन पोळीभाजी करून देणं इतकं सोपं घर बांधणं नाही आहे ना. तर ते आपल्याला करायला लागतं आणि या सगळ्या लोकांना एकत्र करून हे आम्ही करतो. तर ह्या अडचणी थोड्याशा समजून घ्या. आर्बिट्रेशन आहे, आपल्यापैकी ज्यांना कोणाला वेळ असेल त्यांनी आपल्या फावल्या वेळेत जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेला कधी ऑफिसमध्ये या, थोडंफार कामाचा खालीचा वाटा म्हणून हातभार लावावा. एखाद्या दिवशी महिन्यातून नाही 2 महिन्यातून एखाद्या दिवशी सुट्टी घेऊन जे कामावर असतील ते किंवा जे रिटायर असतील त्यांनी थोडे दिवस यावं. हो मला काय काम असेल साहेब द्या, मी आहे ना, मलाही घर मिळणार आहे आणि जो फायदा मिळणार तो काही यांना अधिक आणि तुम्हाला कमी असा नाही मिळणार, सगळ्यांना मिळणार तो एकच मिळणार. यांच्या घरामध्ये इटालियन मार्बल लागतील आणि तुमच्या घरामध्ये साधे टाईल लागतील असं नाही, जे आहे ते सगळ्यांना बरोबर मिळणार. त्यामुळे ही मंडळी त्याच्यात निवडून त्यांना दिलं त्यांना तरी तुम्ही म्हणू शकता आम्ही तुम्हाला निवडून दिलं हे काम करण्यासाठी. जे निवडून आलेले आहेत ते 50 लोक बिचारे रोज येऊन काम करतात. तर त्यांच्या ही जमात जी 50 लोकांची आहे ती 200-400 लोकांची व्हायला पाहिजे. त्यांच्यावर प्रेशर जास्त असू नये. आता बघा आर्बिट्रेशन मध्ये जी कागदपत्र आलेली आहेत 55 कोटी देण्यासाठी ती किती पानांची आहे? 800 पानांची कागदपत्र आहे, इंग्रजी मधले आहेत. आणि वकिलांनी आम्हाला सांगितलंय की 4 दिवसामध्ये यातल्या प्रत्येक पानावर तुमचा काय अभिप्राय आहे हा देणं. ते आता यांच्या कॅपॅसिटीमध्ये आहे का? तर आपण कोणतरी बाहेरचा माणूस थोडे पैसे घेऊन तो ते वाचन करून तो हे करायला नाही, त्याला पैसे जातात. पण त्याच्याबरोबर चर्चा करून त्याला माहित नाही ना की तुमच्या इथे काय बांधकाम केलेलं आहे किंवा तुमचा सॅम्पल फ्लॅट तुम्हाला पसंत होता की नाही, त्याच्यावर हे लावले की नाही. अहो एक लक्षात घ्या, 12 वर्षापासून तुम्ही जमीन विकत घेतली आहे, आजही जमिनीवर वीज आणि पाण्याचं कनेक्शन नाही. संस्थेच्या नावाने आज देखील वीज आणि आता अर्ज केलेला आहे, आता केल्यानं लाईटचं कनेक्शन आणि पाण्याच्या कनेक्शनचा अर्ज केलेला आहे, ते आता येईल. तर ते तेव्हा केलं असतं तर 2-3 वर्षात निदान ते आलं तरी असतं. अर्ज देखील केलेला नाही. त्यामुळे सगळ्याच गोष्टी पहिल्यापासून करायला लागतात, पण करतायत. जे काही यांची ताकद असेल ते करतायत. यांना जमत नसेल, काही सदस्यांची मुलं जी सुशिक्षित आहेत ती येऊन करतायत, काही सदस्यांची मुलं इंजिनियर आहेत, काही काय ते येऊन सांगतायत, काही कामं ठेवून येत आहेत, काही खोपो लिहून येत आहेत. आता हे आहेत ते आता जे अनाऊन्स करतायत हे खोपो लिहून येतात बरं का. खोपो लिहून करी रोडला येऊन कामावर आहेत, कार्यरत आहेत. त्या कार्यातून ते वेळ काढून येतात आणि संस्थेकरता वेळ देतात. आणि नाही जर देता आलं
तर सगळ्यांना पत्र लिहिलं की मी माफी मागतो बाबा, मला वेळ देता आला नाही, मला येण्याची इच्छा आहे, एवढं तरी करतायत ना. तर अशी माणसं आपण जमवलेली आहे जी अपेक्षा सगळ्यांचीच आहे, काय घर चांगलं मिळायला पाहिजे आणि घर असं मिळायला पाहिजे की या जमिनीतून जो मोबदला आहे तो सगळ्यांना मिळायला पाहिजे, ही प्रत्येकाची अपेक्षा आहे आणि ती रास्त आहे. पण ते करण्यासाठी मीच का करू? इतकी लोक आरामशीर घरी बसून येतात आणि व्हॉट्सअपवर वाटेल ते मेसेज टाकतात आणि आम्हाला जाब विचारतात, असं कोणी म्हणत नाही. ते सगळ्या गोष्टी सहज करून काम करतात. तर ह्या कामामध्ये आपण सगळे एक आहोत, एकत्र आहोत. जुने काय जे वाद असतील, मतभेद असतील बाजूला ठेवायचे. कोणी स्वतः करता काही लाभ घेण्यासाठी नाहीये. प्रत्येकाला घर पाहिजे आणि ते घर लवकरात लवकर कसं होईल हा एकच उद्देश लक्षात घेऊन आपण हे करतोय आणि ते स्वयंउद्यासातून करतोय. त्यामुळे त्याच्या करता आपल्याकडून पूर्णपणे सहकार्य आणि मदतीची अपेक्षा आहे. हे बिचारे आपल्या घरून विचार करा, पंडित साहेब जर सकाळी 6 वाजता निघत असतील तर घरामध्ये आधी पोळी करण्यासाठी कधी उठायला लागत असेल, काय त्यातून लाभ नाही. पण हे करतात ना, ते करून आपल्याकरता काम करतात. तर सगळ्यांकडून सगळंच कामाची अपेक्षा नाही, पण निदान जे काम करतात ते पहा, त्याची प्रशंसा केली नाही तरी हरकत नाही, पण कधीतरी ते काय करतात आणि काय आहे हे समजून घ्या आणि जितकी मदत करणं शक्य आहे तितकी मदत करा. पैसे कोण तुमच्याकडे मागत नाही. 30 लाख आपण द्यायला तयार होता किंवा ते मागायला तयार होते, आज ते लागत नाही. अनेक प्रश्न आहेत. उदाहरणार्थ काही सदस्य आपले मयत झाले, त्यांच्या त्यांचा सक्सेशनच्या संदर्भातले काही कागदपत्र तयार करायची आहेत. या सर्व गोष्टी आपल्या समोर आहेत. प्रत्येक सदस्याला त्याच्या हक्काचं, मग तो जिवंत असेल किंवा दुर्दैवानं तो आपल्यामध्ये नसेल तरी त्याच्या कुटुंबाला त्यातलं मिळालं पाहिजे. पण कोण एक महिला माझ्याकडे आल्या आणि मला म्हणाल की नाही, आमच्या मिस्टरांनी त्यावेळेला आम्हाला पैसे पाहिजे होते, त्यांनी काढून घेतले, आता ते नाही आहेत, आता मला घर द्या. त्याच्यात मी काही करू शकणार नाही. जे सदस्य आहेत आणि जे सदस्य म्हणून ठरतील त्यांच्याच करता करू शकू. आज त्याच्या पलीकडे जाण्याची आपली तयारी नाही आणि तेवढी कॅपॅसिटी पण नाही. काय तर जितके लोक 8-10 हजार लोक येतील आणि मग जे काय आपल्याला ह्या सर्व याच्यातून जे मोफत घर मिळणार आहे किंवा मोफत नाही, जे आपण जे 3 लाख भरले त्याच्यामध्ये जे मिळणार आहे आणि त्यातून जो काय लाभ मिळणार आहे त्याच्यामध्ये वाटेकरी अनेक लोक आहेत जे सोडून गेलेले आहे, आज आम्हाला परत घ्या. त्या गोष्टी कोऑपरेटिव्ह कायद्याप्रमाणेच होणार आणि त्याच्यात लोकांनी गेल्या सर्वसाधारण सभेमध्ये निर्णय झालेला आहे आणि तो निर्णय झालेला आहे की सध्या आहेत त्या सभासदांच्या दृष्टीनंच पूर्णपणे विचार व्हावा आणि ते जर हयात नसतील तर त्यांचे जे वारस आहेत त्यांचा विचार व्हावा. तर अशा पद्धतीनं आपण सहकार्य करावं. आणखी कोणते मुद्दे? आता उरलेले 1 लाख फूट कशा करता वापर केले जातात? तर मी आधीच्या सभांमध्ये काही संकल्पना मांडल्या होत्या, षण्मुखानंदच्या सभांमध्येही काही संकल्पना मांडल्या होत्या की जगामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स फार मोठ्या प्रमाणात आहे. तर आपल्या इथे जगातल्या उत्तमात उत्तम आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या कंपन्या आणून आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिटी करता येईल. जगातले मोठ्यातल्या मोठ्या युनिव्हर्सिटी भारतात येऊ इच्छितात, तर त्यापैकी एखाद दुसरी युनिव्हर्सिटी आपल्या इथे आली तर आपल्या शहराला एक वेगळं ग्रुप मिळेल. जगामधले अनेक लोक हार्टच्या ऑपरेशन करता भारतात येतात. साधे दात जरी बसवायचे असतील तरी भारतात येतात, कारण त्यांच्या देशामध्ये त्या गोष्टीसाठी किती पैसा लागतो त्याच्या तुलनेनं आपल्या देशामध्ये कमी पैसा आणि चांगल्या पद्धतीचे डॉक्टर उपलब्ध आहेत. त्यामुळे मेडिकल सिटी
अशी संकल्पना मी केली होती आणि जी मी संकल्पना केली ती पुसून गेलेली नाही. युट्यूबवर आजही पोलीस सोसायटी टाईप केलं तर युट्यूबवर मी आधी या संकल्पना ज्या मांडलेल्या आहेत त्याची भाषणं जी मी मांडली ती भाषणं आपल्या समोर आपल्याला मिळतील. तर ती संकल्पना तीच पुढे घेऊन अमेरिकेत सर्वात मोठं जे विद्यापीठ आहे त्याचं नाव इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ज्याच्या ग्रॅज्युएट्सला अमेरिकेतल्या कोणत्याही विद्यापीठापेक्षा अधिक पगार मिळतो इंजिनिअरिंगचा. तर त्यांच्याकडे मी स्वतः इलिनॉयला गेलो, शिकागोला गेलो. माझ्या स्वतःच्या संस्थेचा त्याच्याशी काही संबंध नाही खर्चाच्या बाबतीत, आणि तिथल्या लोकांसमोर सादरीकरण केलं. आणि मला सांगायला आनंद होतो की इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे बोर्ड ऑफ डायरेक्टरचे चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि कमिटी मेंबर्स हे भारतात आले. आणि भारतात आलेच नव्हे तर आपल्या वायाच्या साईटवर आले. आणि इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ही भारतात ज्या वेळेला येईल त्यावेळेला सरकारने त्यांना जमीन देऊ केलेली आहे. ती त्यांना जमीन सरकारतर्फे मिळेल न मिळेल हा वेगळा भाग, पण त्यांनी सांगितलं सरकारची जमीन मिळाली तरी ही जागा इतकी सुंदर आहे की या ठिकाणी आमच्या इलिनॉय इन्स्टिट्यूटचा एक प्रभाग तरी आम्ही या ठिकाणी चालू करायला तयार आहोत. त्यामुळे आपण जे प्रयत्न करतोय त्याला यश मिळेल. त्यावेळेला मी सांगितलं होतं की जे टेंडर काढू त्याच्यात उत्तमात उत्तम कॉन्ट्रॅक्टरकडे आपण जाऊ. मी त्यावेळेला उल्लेखही काही नावांचा केला होता. त्याच्यात मी L&T, टाटा वगैरे असं म्हटलं होतं. मला सांगायला आनंद होतो की L&Tचे जे मुंबईतले प्रमुख आहेत त्यांच्याशी वायाच्या संदर्भात मी सादरीकरण करून त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. आणि जेव्हा केव्हा आपण टेंडर काढू त्यावेळेला L&T त्या टेंडरमध्ये सहभाग घेण्याचा प्रयत्न करेल असं त्यांनी सांगितलं. टाटाच्याही मॅनेजिंग डायरेक्टरकडे गेलोय आणि त्यांना सांगितलं की इलिनॉय इन्स्टिट्यूटची इच्छा आहे. तर त्यांनीही सांगितलं की तुमचं ज्या वेळेला टेंडर होईल त्यावेळेला आम्ही टेंडरमध्ये भाग घेऊ. आमचं टेंडर तुम्हाला मान्य होईल न मान्य होईल हा प्रश्न वेगळा, पण आम्ही त्याच्यात सहभाग घेऊ. त्यामुळे ज्या ज्या गोष्टी निवडणुकीच्या आधी म्हणा किंवा त्याही पूर्वी याच ठिकाणी लोकांना ज्या आपण सांगितलेल्या आहेत त्या सर्व गोष्टींची पूर्तता वेळोवेळी आपण करत आहोत. आपण मुख्य म्हणजे 30 लाख रुपये देण्याची आवश्यकता नाही, ते न घेता आपण करू शकतो म्हटलं. अजूनही पैसे आपण मागत नाही आहोत आणि आपण योजना राबवत आहोत, हे मला अभिमानानं सांगावं. आपण असं म्हटलं की आपल्या या ठिकाणी वेगळे पैसे न काढताना आपली घरं मोफत होण्याची शक्यता आहे. म्हणजे आपण जे भरले पैसे तेवढ्यामध्येच अधिक पैसे न काढताना त्या पद्धतीत त्याकडे आपली वाटचाल चालू. आम्ही असंही म्हटलं होतं की एज्युकेशन सिटी करण्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्न करू शकतो. एज्युकेशन सिटीचे जगातले सर्वात जनक हे आपल्या इथे येऊन त्यांनी आपल्या सर्व लोकांच्या समोर त्यांनी भाषण करून आम्हाला ही जागा पसंत पडली. आम्ही इथे आमच्या युनिव्हर्सिटीचा एक प्रभाग तरी इथे चालू करण्याचा प्रयत्न करत आहोत हे सांगितलं. त्यामुळे जे जे आम्ही सांगितलंय ते आम्ही पूर्ण करत आहोत. केवळ जितक्या लवकर घर मिळेल तितक्या लवकर घर मिळावं ह्या आशेनं पुढे जात आहोत. आपण सगळ्यांनी पूर्ण सहकार्य करावं आणखी त्या दिशेने. आणि जसा आपण आशीर्वाद आतापर्यंत देत आलात आपल्या कमिटीला तशा पद्धतीचा आशीर्वाद सतत देत राहावा. वेळोवेळी आपली भेट घेतली जाईल, वेळोवेळी आपल्याला अशाच पद्धतीनं बोलावलं जाईल आणि सर्व गोष्टींची चर्चा केली जाईल.
सहकार्य करा. आपण सगळे एक आहोत. आपलं ध्येय एकच आहे की लवकरात लवकर घर मिळवणं आणि चांगलं घर मिळणं, आणि त्याकरता स्वयंविकास हाच मार्ग आहे. त्या मार्गाने आपण जात आहोत. आपण प्रयत्न केला तर यश नेहमी प्रयत्न करणाऱ्यांकडे असतं. यश आपल्याकडे आहे. आतापर्यंत अनेक ठिकाणी आपल्याला यश आलेलं आहे. असंच आपली घरं होईपर्यंत आपण लवकरात लवकर यश घेऊन लवकरच सर्वसाधारण सभाही होईल त्याच्या संदर्भातही सांगू. कोणालाही कधीही कोणताही प्रश्न असेल तर संस्थेच्या ऑफिसमध्ये या आणि जे काही प्रश्न असतील ते विचारा. त्याची उत्तरं मिळतील. उत्तरं मिळाली नाही तर उत्तरं घेण्याचा तुम्हाला अधिकार आहे. तो तुम्ही सांगा. काही अडचण असेल तर मी स्वतः येऊन त्या ठिकाणी लक्ष घालेन. जितकं काही माझ्याकडून करणं शक्य आहे मी करीन. आपण इतक्या मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने आला त्याबद्दल मनपूर्वक आपले आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.